श्री शिवाय नमस्तुभ्यम। उद्या पार्थिव शिवलिंग पूजन आहे आणि त्याची सामग्री मी तुम्हाला आता सांगत आहे। पूजनाची सामग्री मी सांगते आधी। पूजासाठी तुम्हाला पहिले 1 लोटा जल, ते तर सर्वांकडे असते। गव्हाचे 21 दाणे घ्यायचे। कमळगट्टे 5 घ्यायचे। कमळगट्टे 5 घेतल्यानंतर हे तांदूळ आहेत जे 108 घ्यायचे, ते पूर्ण तांदूळ घ्यायचे, 108 घ्यायचे मोजून। आणि मिरी घ्यायची, काळी मिरी 21 घ्यायची। काळी मिरी 21 घेतल्यानंतर काळे तीळ घ्यायचे आणि 1 धोत्रा घ्यायचा जो मी घेतलाय, तुम्ही बघताय। 1 धोत्रा, बेलपत्र आणि शमीपत्र दोन्ही 7-7 घ्यायचं आणि फुलं पण जी घेताल ती 7 घ्यायची। फुलं, बेलपत्र, शमीपत्र 7-7 घ्यायचे आणि फुल, बेलपत्र, शमी आणि नंतर अभिषेकाची सामग्री सांगते मी तुम्हाला आता। दूध, दही, साखर आणि इत्र आणि मध, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आपलं हे करून दूध, दही, साखर, इत्र आणि मध मिक्स करून आपण जे नेहमीच अभिषेकासाठी घेतो ते घ्यायचे। मी आता इथे घेतलं नाही कारण मी उद्या पूजा करणार आहे म्हणून ते एक लागतं। आणि गंगाजल तुमच्याकडे असेलच, हे गंगाजल आहे। हे गंगाजल झाल्यानंतर चंदन, अष्टगंध, 3 गोल सुपारी, इलायची, 3 गोल सुपारी, इलायची, हे इलायची झाल्यानंतर कुंकू, परत इलायची झाल्यानंतर करायचं तांदूळ घ्यायचे, हळद घ्यायची, तांदूळ आणि हळद झाल्यानंतर गुलाल पण घ्यायचा, गुलाल, हळद, मेहंदी पण घ्यायची आणि अगरबत्ती घ्यायची, धूप घ्यायचा, प्रसादासाठी पण काहीतरी गोड घ्यायचं जे असेल ते, किंवा मिठाई। 2 दिवे आहेत जे बघताय, मी लावले नाही आहेत, ते लावून घ्यायचेत गावरान तुपात। 2 गावरान तुपाच्या वाती लावायच्या। इथे मेहंदी पण घ्यायची आहे आणि काळी माती, जर आपल्याकडे असं काळी माती लागते शिवलिंग बनवायला, काळी माती घ्यायची शिवलिंग बनवायसाठी। हे जनेवी आहे ते पण लागते, जनेवी घ्यायचं एक। चंदन, अष्टगंध, हे सगळं साहित्य उद्याच्या पार्थिव शिवलिंग पूजेसाठी लागतं।